शेतकरी बंधूंनो नमस्कार. मल्चिंगवरील पीक पद्धतींचा आपण वेगवेगळ्या अँगलने आतापर्यंत विचार केलेला आहे. कांदा लागवडीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर मल्चिंगमुळे होणारे बरेच फायदे आहेत. त्यापैकी मुख्यत्वे म्हणजे पाण्याचं नियोजन, तणांचं नियोजन आणि अजून एक महत्त्वाचा फायदा या मल्चिंगचा आहे जो आपण आतापर्यंत उलगडलेला नाही आणि तो ह्या प्लॉटमध्ये आपल्याला आजपर्यंत दिसून आलेला आहे. शेतकरी बंधूंनो, वातावरण बिघडलं की किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात होते. आता या प्लॉटमध्ये मागच्या 3 ते 4 दिवसांपासून जवळपास ढगाळ वातावरण आणि धुक्याचा वातावरणामध्ये प्रादुर्भाव आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बुरशींचा किंवा करप्याचा अटॅक आपल्याला झालेला दिसतो. परंतु या प्लॉटमध्ये आपल्याला अशा वातावरणात होणारा थ्रिप्सचा अटॅक इथं दिसून येत नाहीये मित्रांनो. त्याला कारण आहे मल्चिंग पेपर. मल्चिंग पेपरमुळे काय होतं, दुपारच्या उन्हात ह्या मल्चिंग पेपरवर जे सूर्याची किरणं आहे ते परावर्तित होतात आणि त्याचं एक मायक्रो एन्व्हायरमेंट तयार होऊन थ्रिप्स सारख्या सकिंग पेस्टला इथं ते जगू देत नाही किंवा येऊ देत नाही, त्याचा अटॅक वाढू देत नाही. हा फायदा आपल्याला पूर्ण प्लॉटमध्ये दिसून आलेला आहे. कुठंही या कांद्यामध्ये कोणत्याही गाभ्यामध्ये थ्रिप्स किंवा माव्याचा आजपर्यंत प्रादुर्भाव झालेला नाही. म्हणजे नियोजन करताना आपण अशा गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा मिळू शकतो. थ्रिप्स किंवा इतर सकिंग पेस्ट हे कोणत्याही पिकांमध्ये जवळपास 30% नुकसान करत असतात. त्या नुकसानीपासून आपल्याला या मल्चिंग पेपरमुळे वाचता येतं आणि आपल्या कांद्याचा प्रॉपर पोषण होऊन त्याच्या उत्पादन वाढीबरोबरच गुणवत्तेमध्ये सुद्धा फरक पडलेला दिसून येतो. अशाच टिप्स आणि ट्रिक्ससाठी आम्हाला नक्की फॉलो करा आणि संपर्कात राहा. धन्यवाद.